जय शिवराय मित्रांनो, आपण पाहत आहात चटकदार न्यूज। मालवण सिंधुदुर्गातील राजकोट परिसरात 8 महिन्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण झालेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पर्णकुती पुतळा मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे कोसळला आणि अवघ्या महाराष्ट्र हळहळला। व्यवस्थेविरुद्ध संताप व्यक्त करीत शिवप्रेमींनी घटनास्थळी धाव घेतली। या प्रकरणी राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या। या पुतळा कोसळल्यानंतर यांचा शिल्पकार असलेले जयदीप आपटे तसेच बांधकाम सल्लागार चेतन पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली। यानंतर पुतळ्याच्या कामात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी शिल्पकार जयदीप आपटे यांनी बांधकाम सल्लागार चेतन पाटील यांच्यावर सदोष वादाचा प्रयत्न आणि शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला। याबाबतीत तक्रार सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे सहाय्यक अभियंता अजित पाटील यांनी दिली। जयदीप आपटे फरार असल्याचे म्हटले जात आहे। या घटनेबद्दल नौदलाकडून एक स्वतंत्र अहवाल देण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे। या घटनेनंतर पुतळा साकारणारा अभिजित पाटील कोण आहे याबाबत चर्चा सुरू असल्याचे सांगितले जाते। 25 वर्षीय जयदीप आपटे मेसर्स आर्टिस्ट्स नामक कंपनीचा मालक आहे। कल्याणमध्ये राहणाऱ्या जयदीप आपटे यांच्या शाळेजवळ सदाशिव साठे यांचा शिल्प घडवण्याचा स्टुडिओ होता। इयत्ता 8वीत असताना या क्षेत्रात प्रवेश करण्याचा निर्णय जयदीप आपटे यांनी घेतला होता। जे स्कूल ऑफ आर्ट्स येथून मूर्तिकला विषयात डिप्लोमा पूर्ण केला। मालवण येथे 28 फुटी शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी एवढा मोठा पुतळा उभारण्याचा अनुभव जयदीप आपटेकडे नसला तरी यापूर्वी जयदीप आपटे याने केवळ 1.5 ते 2.5 फुटी मूर्ती किंवा पुतळे तयार केले होते। मात्र मालवण येथे शिवरायांचा एवढा मोठा पुतळा उभारण्याचे काम नौदलाने जयदीप आपटेला दिले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नौदल दिनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण झाल्यानंतर जयदीप आपटे याने एका पत्रकाराशी संवाद साधला होता। 28 फुटी उंचीचा ब्रॉन्झचा पुतळा बनविण्यास 3 वर्षाचा कालावधी लागतो, पण हा पुतळा जून 2023 मध्ये बनविण्यास सुरुवात केली आणि तो डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण झाला। या पुतळ्याच्या बांधकामासंबंधी प्रथम समजले तेव्हा पहिल्यांदा मनात विचार येऊ गेला की संधी मोठी आहे, सगळं व्यवस्थित पार पडेल तर सगळीकडे नावं होईल, पण जरी चूक झाली तर सगळे संपेल असे वाटले। पण म्हटले की काय व्हायचे ते होऊ दे, संधी हातातून सोडायची नाही। कदाचित हे काम होणार होते म्हणूनच की काय या कामाच्या आधी 3-4 शिल्पे बनवण्याची संधी मिळाली होती। ती अगदी 1.5 ते 2 फुटाची होती, पण ती करताना अभ्यास होता। जून महिन्याच्या मध्यात पहिल्यांदा या कामासाठी मला विचारण्यात आले की एखादा पुतळा तयार करणार का। भारतीय नौदल काम करून घेणार होते, त्यात सिंधुदुर्ग किल्ल्याच्या परिसरात पुतळा बसवणार होते, म्हणून मग मीच ठरवले की काय काम करायचे। एका आठवड्यात शिवाजी महाराज पुतळ्याचे 3 लहान नमुने बनवले, त्यातील 2 नौदल अधिकाऱ्यांच्या सूचनानुसार बनवले आणि 3रा नमुना अक्षरशः अचानक घडलेले शिल्प होते आणि नेमके तेच शिल्प निवडले गेले। 3 डायमेन्शन प्रिंटिंगचा आधार घेऊन ते काम पूर्ण करायचे, किंबहुना तरच हे काम अल्प वेळेत पूर्ण होईल तसे चालू केले। मग काही गणिते चुकली आणि ठरलेल्या वेळात काम होणार नाही असे लक्षात आले, तेव्हा अचानक पूर्ण मॉडेल 3 डायमेन्शन प्रिंट पण करायचे असे ठरवले। 3 डायमेन्शन प्रिंटचा व्यवसाय असलेले माझे मित्र आहेत, त्यांनी एका रात्रीत 18 नवीन प्रिंटर उभे केले आणि प्रिंटिंगचे काम सुरू केले। महत्त्वाचा टप्पा होता तो कास्टिंग झालेले तुकडे एकत्र जोडणे। पूर्ण पुतळा स्टुडिओमध्ये जोडून मग जागेवर नेला जातो, पण पुतळा बसवण्याच्या जागेवरचे रस्ते लहान आणि हातातला वेळ अल्प हे दोन्ही गणिते बघता पुतळा जागेवर जोडण्याचं ठरवले आणि जागेवर विषय साप निघण्यापासून कधी पाऊस, कधी आपसात वाद, कधी विजेचा खोळंबा, 1-2 प्रत्येक दिवसाला नवीन अडचणी उभ्या राहत होत्या। छत्रपती शिवाजी महाराजांनी आयुष्यभर किती अवघड प्रसंगाला धीराने तोंड दिले आहे, मग आपण तर त्या तुलनेत काहीच नाही सहन करत नाही। या विचाराने ऊर्जा मिळाली आणि केवळ त्यामुळे काम पूर्ण करू शकलो। सिंधुदुर्ग किल्ल्याच्या बांधकामाच्या वेळी महाराज आग्र्याला अडकले होते, तेव्हा किल्ल्याचे बांधकाम करण्याची स्वतःचे घर दागिने गहाण ठेवून काम पूर्ण केले। त्याचप्रमाणे प्रारंभी माझे कुटुंबीय, माझे मित्र यांनी पुष्कळ सहाय्य केले, मात्र शेवटच्या टप्प्यात असताना नौदलाच्या अधिकाऱ्यांनी पुष्कळ सहाय्य केले असे जयदीप आपटे यांनी सांगितले आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा।